श्रीयंत्र म्हणजे काय? श्रीयंत्राची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व. मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल श्रीयंत्राबाबत. श्रीयंत्र जसे की नावावरूनच कळते की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे. ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी निवास करते. एका आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते. त्यांचे सर्वत्र शोधाशोध होते. त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो. त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरू बृहस्पतीने या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करण्यास सांगितले. त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वीलोकी येण्यास भाग पाडले. मित्रांनो, खूप प्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीत होती. हे यंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेत नित्यनियमाने ठेवत. आजही कोट्याधीशांच्या देवपूजेत हे यंत्र असते. संसारी माणसाने या यंत्राची दररोज उपासना केल्यास त्याला सांसारिक सुख तर मिळतंच, त्याची आध्यात्मिक प्रगती देखील होते. यंत्र म्हणजे काय? यंत्र एक विशेष प्रकारची भौमितिक आकृती असते. विशेष मंत्र किंवा विशेष शक्तीचे रूप म्हणजेच यंत्र होय. यंत्रामध्ये आकार, रेखा आणि ठिपक्यांचा प्रयोग केला जातो. यंत्रात कोणतीही रेखा, आकार आणि ठिपके चुकीचे बनल्याने यंत्राचे अर्थ बदलू शकते. यंत्राचे दोन प्रकार आहेत, एक रेखा आणि आकाराचे आणि दुसरे अंकांचे. अंकांच्या यंत्रापेक्षा आकाराचे यंत्र जास्त चांगली फलश्रुती देणारे असतात. श्रीयंत्राची महती आणि महत्त्व. धनागमनासाठी आणि सर्व वैभव मिळवण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर नेहमीच असावा यासाठी काही तोडगे आहेत. श्रीयंत्र धनाचे प्रतीक असते. श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे द्योतक आहे. श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता, समृद्धी आणि एकाग्रता येते. दारिद्र्याचा नायनाट होतो. श्रीयंत्र सपाट, उठावदार आणि पिरॅमिड आकाराचे असू शकते. प्रत्येक यंत्राचा आगळावेगळा प्रभाव असून ते लाभदायी असतात. यंत्राचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. जाणून घेऊया त्या गोष्टी. यंत्र ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असतात. स्थापनेपूर्वी बघून घ्यावे की यंत्र व्यवस्थित आहे की नाही. श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे. नियमित मंत्रजाप करावे. यंत्र आपणास देवघरात, कार्यस्थळी, अभ्यासाच्या खोलीत देखील ठेवता येते. एकाग्रतेसाठी श्रीयंत्र कसे वापरावे? मित्रांनो, ऊर्ध्वमुखी यंत्राची तसबीर कार्यस्थळी किंवा अभ्यासाच्या खोलीत लावावी. नेहमी श्रीयंत्राचे रंगीत चित्रच लावावे. श्रीयंत्र नेहमी दृष्टिक्षेपी असावे. श्रीयंत्राचे पावित्र्य राखावे. धनप्राप्तीसाठी श्रीयंत्र. वेगळ्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी श्रीयंत्राचा वापर केला जातो. आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळवण्यासाठी या यंत्राला अशा प्रकारे स्थापित करावे. स्फटिक पिरॅमिड यंत्राची पूजेस्थळी स्थापना करावी. हे नेहमी स्वच्छ गुलाबी कापडावर ठेवावे. दररोज या यंत्राला स्नान घालून फुले वाहावी. साजूक तुपाचा दिवा लावून श्रीयंत्राचा मंत्राचे जप करणे. दररोज श्रीयंत्र पूजा करणाऱ्यांनी श्रीयंत्राला इतर देवाप्रमाणे तांबडे फूल वाहून त्याला लाल पिंजर वाहावा आणि उदबत्ती लावून श्रीयंत्रावरील श्लोक म्हणावे आणि मंत्र जपावे.